आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही सण असू द्या, पण आपल्या या सणासुदीला बनवला जाणारा खास पदार्थ म्हणजे पुरणपोळी. आणि तुम्हाला सांगते, माझ्या घरात तर पुरणपोळी इतकी आवडते ना, की कोणताही सण असू द्या पुरणपोळी हमखास बनवली जाते. आणि मी सुद्धा अधूनमधून वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या करत असते. कधी गव्हाच्या पिठाची करते, मैद्याची करते, गव्हाचं पीठ मैदा मिक्स करून करते, खुसखुशीत अशी रव्याची सुद्धा पुरणपोळी करते. पण आज मी कधीही न केलेली पुरणपोळी बनवणार आहे, ती म्हणजे पाण्यातली पुरणपोळी. तर सगळ्यात आधी आपण पुरण बनवून घेऊया. तर इथे घेतलेली मी हरभऱ्याची डाळ, अर्धा किलो इतकी हरभऱ्याची डाळ आहे. स्वच्छ धुवून 3 ते 4 तास ही भिजत ठेवली होती. आता ही डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे. आता यातलं पाणी न काढता ही डायरेक्ट कुकरमध्ये घालून घ्यायची. थोडं एक्स्ट्रा पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचाभर साजूक तूप आणि थोडीशी हळद घालायची. साजूक तुपामुळे हरभऱ्याची डाळ छान व्यवस्थित मऊ शिजते आणि हळदीमुळे डाळीला रंगही छान येतो. तर आता हे झाकण लावून आपल्याला कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आणि डाळ आपण आधीच भिजून घेतलेली आहे, त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी मऊसूत शिजते. त्यानंतर इथे मी घेतलेलं गव्हाचं पीठ, त्यामध्ये घातले थोडंसं मीठ आणि तेल, सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण नेहमीप्रमाणे जसं पुरणपोळीसाठी पीठ मळून घेतो तसंच मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचंय. तसं तर माझ्याकडे पुरणपोळ्या प्रत्येक सणालाच बनवल्या जातात, किंवा कुणी घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी खास आवर्जून सुद्धा मी पुरणपोळ्या बनवते. पण अशी पाण्यातली पुरणपोळी आज मी पहिल्यांदाच बनवणार आहे. तर बऱ्यापैकी व्यवस्थित असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता एकसारखा गोळा करून घ्यायचा आहे आणि तेलाचा हात लावून हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुरणपोळ्याची खरी मेहनत असते ती पीठ मळण्यामध्ये. कारण जितकं पीठ मऊ लुसलुशीत असेल ना, तितकेच तुमच्या पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत होतात, अगदी ओठांनी तोडण्यासारख्या. तर त्यासाठी पीठ अगदी व्यवस्थित तुम्हाला मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता हे जे पीठ आपण मळलेलं आहे ते एका कॉटनच्या रुमालामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी हा कॉटनचा रुमाल जो आहे पाण्यामध्ये ओला करून घेतलेला आहे. आता जो पिठाचा गोळा आपण पीठ मळून घेतलेला आहे तो या रुमालामध्ये ठेवायचा आहे आणि अशी गाठ मारून घ्यायची आहे. पाहू शकता व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची, कारण फक्त ह्या कापडाच्या साईडनी पाणी या पिठामध्ये गेलं पाहिजे. गाठ जर लूज राहिली तर जास्तीचं पाणी या पिठामध्ये जाऊ शकतं, तर तसं आपल्याला होऊन द्यायचं नाही आहे. तर अशी गाठ मारून घ्यायची व्यवस्थित. आणि ही जे आपण बांधलेलं पीठ आहे कापडामध्ये तसंच आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे पीठ असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे. पर्यंत आपण पुरण तयार करून घेऊया. तर डाळ सुद्धा आपली शिजलेली आहे. एकदा हाताने डाळ दाबून पाहायचे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की डाळ व्यवस्थित शिजली की नाही ते. तर पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. आपण 3 ते 4 तास ही डाळ भिजत घातली होती, त्यामुळे ती व्यवस्थित शिजलेली आहे आणि शिजायला जास्त वेळ सुद्धा लागलेला नाही. तर चाळणीमध्ये घालून घेतलेली आहे मी. आणि त्याचं जे येळवण आहे, डाळीचं जे पाणी आहे ते मी पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे कटाची आमटी बनवण्यासाठी. तर इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आणि त्यासाठी मी ते साखर आणि गूळ दोन्ही प्रमाणात घेतलेला आहे, अर्धा किलो इतकं. तर साखर आणि गूळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसता गूळ सुद्धा घालून घेऊ शकता, किंवा नुसत्या साखरेच्या सुद्धा बनवू शकता. पण मी साखर आणि गूळ मिक्स करून करते. तर अर्धा किलो डाळीला मी अर्धा किलो इतकं साखर आणि गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जास्त गूळ आवडत नसेल तर तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता. तर त्यानंतर कुकरमध्ये पुन्हा मी डाळ घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये घालून घेतलेले ही साखर आणि गूळ. आता व्यवस्थित हलवून आपल्याला हे पुरण शिजून घ्यायचं, म्हणजे परतून घ्यायचंय. आता प्रत्येकाचा अंदाज वेगळा असतो. कोणाला पातळ पुरण हवं असतं, कोणाला घट्टसर पुरण हवं असतं. तर त्यानुसार तुम्हाला हे पुरण बनवून घ्यायचं आहे. तर मला जास्त पातळही चालत नाही आणि जास्त घट्टही नाही, तर मध्यमसर असं मी हे पुरण शिजवून घेणार आहे, म्हणजे परतून घेणार आहे. आता पुरण झालं की नाही ते कसं बघायचं तुम्हाला सांगते. पुरण जेव्हा पूर्ण परतून झालं की त्यामध्ये असा चमचा उभा करायचा. चमचा अगदी व्यवस्थित उभा राहिला की समजायचं आपलं पुरण परफेक्ट असं शिजलेलं आहे, म्हणजे परतून झालेलं आहे. तर आपलं पुरण परतून झालेलं आहे. ते मी एका चाळणीनंतर त्या चाळणीवर त्याचं पुरण करून घेणार आहे. आणि इथे आपलं जे पीठ बांधून ठेवलं होतं पाण्यामध्ये ते सुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचंय. तर पाहू शकता अगदी व्यवस्थित मऊ कापसा गोळा जसा होतो ना तसं हे पीठ झालेलं आहे या कापडामध्ये. लगेच लक्षात येतं की पाण्यात ठेवल्यानंतर पिठाचा रंगही बदललेला आहे आणि पीठ अगदी स्मूथ स्ट्रेचेबल झालेलं आहे. पाहू शकता. आता पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता पीठ अगदी छान असं भिजलं गेलेलं आहे, छान मुरलेलं आहे. आता हे पीठ आपल्या पुरणपोळ्यासाठी रेडी झालेलं आहे. तर लगेच आपण पुरणपोळीची सुद्धा तयारी करून घेऊया. ते एकसारखं पीठ मी करून घेतलेलं आहे. पाहू शकता. तर बघा पोलपट लाटणं घेतलेलं आहे, मळलेलं पीठ, पुरण, सुकं पीठ सगळी इथे मी तयारी करून घेतलेली आहे. आता जे आपण
मळलेलं पीठ आहे पाण्यातलं त्याचा एक गोळा करून आपल्याला घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर लाटता येत असेल तर लाटी करून घ्या किंवा हातावर त्याची वाटी बनवतात येत असेल तर वाटी बनवून घ्या. तर मी असं थोडासा तेलाचा हात पोलपटला लावून घेतलेला आहे आणि एक गोळा त्याच्यावर ठेवून असा हाताने बोटांनी पसरून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय पुरण. तुम्हाला या पुरणपोळीची खासियत सांगू का, अगदी छोट्या पिठाचा गोळा आणि भरपूर असं पुरण त्यामध्ये बसतं आणि अगदी गुबगुबीत अशी ही पुरणपोळी तयार होते. तर भरपूर असं मी पुरण ह्यामध्ये घालून घेतले आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते सुद्धा काढून बाजूला केलेलं आहे. आता सुकी पिठी आपल्याला यावरती लावून घ्यायची आहे. आता मी सुकी पिठी नेहमी म्हणजे मैदाच लावून घेते, कारण मैद्याने काय होतं की पुरणपोळी फाटत नाही आणि जरी फाटली तरी ते जे पुरण आहे ना ते बाहेर येत नाही, व्यवस्थित लाटली जाते. तुम्हाला जर मैदा आवडत नसेल, गव्हाचं पीठ तुम्ही लावत असेल ना तर तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा लावून घेऊ शकता, पण मी पिठीसाठी मैदाच वापरते. तर थोडं सुकी पिठी वापरून किंवा मैदा वापरून आपल्याला ही पुरणपोळी छान अशी लाटून घ्यायची. आता ही पुरणपोळी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार लाटून घ्यायची आहे, म्हणजे मोठी, बारीक, पातळ, जाड जशी तुम्हाला आवडते तशी तुम्हाला लाटून घ्यायचे. आणि हे पीठ इतकं छान भिजलं जातं ना की तुम्ही कितीही पातळ लाटू शकता आणि कितीही मोठी बनवू शकता. तर पाहू शकता अगदी व्यवस्थित लाटली जात आहे आणि टेन्शन घेऊ नका, जरी फाटली तर त्यावरतून थोडंसं मैदा, सुक्का मैदा घालून घ्यायचा आहे, म्हणजे पुरण बाहेर पडत नाही आणि व्यवस्थित अशी लाटली जाते. तर पाहू शकता अगदी पोलपाटाच्या बरोबर इतकी मी ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आणि अगदी पातळ अशी लाटलेली आहे, कारण त्यामधनं पुरण सुद्धा तुम्हाला दिसत असेल. तर आपली पुरणपोळी ती तयार झालेली आहे. तर तवा सुद्धा मी आधीच तापायला ठेवला होता, तर या तव्यावरती ही पुरणपोळी आपल्याला घालून घ्यायची आहे. आणि गॅसची फ्लेम तुम्हाला तुमच्यानुसार ॲडजस्ट करून घ्यायची आहे. मी शक्यतो लो टू मिडियमच ठेवते आणि त्यावरती ही पुरणपोळी छान आपलं भाजून घ्यायची आहे. तर पाहू शकता अगदी व्यवस्थित फुलते. आता तेल किंवा तूप तुम्हाला यावरतून लावून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार. तर मी ते तेल लावून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि अगदी व्यवस्थित सगळीकडे दाब देऊन व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. पाहू शकता छान अशी भाजलेली गेलेली आहे आणि फुगत सुद्धा आहे मस्त अशी. तर अगदी व्यवस्थित अशी ही पाण्यातली पुरणपोळी तयार होते आणि खरं सांगू का, तुम्ही जरी पहिल्यांदा बनवत असाल ना तरी ती फाटणार नाही, अगदी व्यवस्थित तयार होईल. कारण मी सुद्धा ही पहिल्यांदाच पुरणपोळी केलेली आहे आणि घरच्यांना ही पुरणपोळी खूप आवडलेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशी ही पाण्यातली पुरणपोळी नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि भरपूर शेअर करा. आणि ही सुद्धा पुरणपोळी आपली व्यवस्थित अशी भाजून तयार झालेली आहे. पाहू शकता अगदी मस्त अशी भाजली गेलेली आहे. बाकीची सुद्धा मी पुरणपोळ्या अशाच तयार करून घेणार आहे. तर पाहू शकता व्यवस्थित अशी पुरणपोळी ती तयार झालेली आहे. पाहू शकता किती मोठी अशी लाटलेली आहे आणि एकदम पातळ अशी मी भरपूर पुरण भरलेली पुरणपोळी इथे तयार केलेली आहे. तुमच्या बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल. आणि पाहू शकता किती मऊ लुसलुशीत झालेली आहे, अगदी मुठीमध्ये बसते एखाद्या रुमालासारखी. व्यवस्थित अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे. आता ही मस्त गरम गरम पुरणपोळी तुम्ही साजूक तूप आणि कटाच्या आमटी बरोबर एन्जॉय करू शकता, अगदी मस्त लागते. तर अशी ही पाण्यातली पुरणपोळी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि हो आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.